नमस्कार मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की बोर्डम म्हणजे काय आणि तो हँडल आपण कसा करणार. तर बोर्डम म्हणजे कंटाळा नाही. हे एक प्रकारची सर्वायवल सिस्टीम आहे की जी वीक होते. ब्रेनच्या भाषेत आपण असे म्हणू. आपला मेंदू हा हजारो वर्षापासून सर्वायवलसाठी ट्रेन झालेला आहे. आता आपलं आयुष्य जेव्हा प्रेडिक्टेबल होतं, म्हणजे त्याचा काही अंदाज लावता येत नाही, त्यावेळेस आपण नवीन असं काही चॅलेंज घेत नाही. त्याच्यामुळे मेंदूला ते बोर वाटायला लागतं. म्हणजे आपण स्थिर होतो. त्याला स्टॅग्नेटेशन असं म्हणतात. म्हणजे त्याला सर्वायवलला धोका असं ब्रेनला आपल्याला वाटायला लागतं ब्रेनला. तर फार पूर्वी असं माणसाचं आयुष्य कसं होतं, तर त्याला थंडी, उष्णता, भूक, अन्न शोधणे, परत वेगवेगळ्या प्रकारचे धोके, ह्या सगळ्याला तो फेस करायचा. म्हणजे ब्रेनचं असं काम होतं की कसंही करून जिवंत राहायचं, सर्वायवलसाठी आपण टिकून राहायचं, बरोबर. तर ब्रेन तेच काम करायचा. थोडक्यात ब्रेन काय करायचा, तर नवीन गोष्टी शिकायचा, नवीन गोष्टी शिकणे, सतत अलर्ट राहणे, धोके ओळखणे, बरोबर, अन्न शोधणे, बदलांना ॲडॅप्ट करणे, जेवढे बदल होतील निसर्गामध्ये त्यांना तो ॲडॅप्ट करायचा. त्याच्यामुळे मग असं झालं की त्यावेळेस चॅलेंज होतं. आपण जंगलात, म्हणजे पूर्वीचा माणूस जंगलात राहायचा. तर समीकरण कसं झालं, चेंज प्लस चॅलेंज इज इक्वल टू ब्रेन ॲक्टिव्ह. त्याच्यामुळे आपल्याला असा बोर्डम जाणवतो. आता ब्रेनला बोर्डम का, म्हणजे कशामुळे वाटतो, तर ही सिच्युएशन कधी येते, जेव्हा काही नवीन नसतं, बरोबर, किंवा आपण काहीच चॅलेंज नाही घेत, किंवा गोष्ट प्रेडिक्टेबल असतात. त्याच्यामुळे आणि तेच रुटीन असतं. त्याच्यामुळे मेंदूला बोर वाटायला लागतं. आपल्या ब्रेनला त्याला ग्रोथ पाहिजे असते, बरोबर. तर ब्रेनच्या भाषेमध्ये नक्की बोर्डम काय, तर हा एक प्रकारचा इमोशनल सिग्नल आहे. तर तो म्हणतो की तुझी सर्वायवल सिस्टीम ही वीक झालेली आहे, तू काहीतरी बदल कर, काहीतरी तू चेंज कर, असं आपल्याला ब्रेन सांगतो. काहीतरी तू नवीन कर. म्हणजे थोडक्यात काय, आपल्या ब्रेनला ग्रोथ पाहिजे असते, बरोबर. तो आपल्याला सांगतो की तू स्वतःची ग्रोथ कर म्हणून, आणि त्याच्यामध्येच त्याला आनंद मिळतो. आता अजून एक आपल्या ब्रेनमध्ये केमिकल असतं, जे डोपामाइन आपण असं म्हणतो. आता हे डोपामाइन लेवल कधी वाढते, जेव्हा आपण काहीतरी नवीन चॅलेंज घेतो, नवीन शिकतो, बरोबर, म्हणजेच नॉवेल्टी. तर नॉवेल्टी जर आपण काय घेतली आयुष्यामध्ये, तर आपला डोपामाइन लेवल वाढते, बरोबर. तर आपली डोपामाइन लेवल वाढते. पण आपण जर काहीच आयुष्यामध्ये असं नवीन काय घेतलं नाही, तेच आपण करत राहिलो, तर आपली डोपामाइन लेवल कमी होते, बरोबर. तर हे झालं डोपामाइन आणि ब्रेनचं समीकरण. आता पुढे वळूया की आता आपल्या मॉडर्न लाईफ प्रॉब्लेम. आता काय होतं की आपलं जे आयुष्य आहे हे सुरक्षित आपण जगतो, आरामाचं आयुष्य आपण जगतो. आज आपल्याकडे घरं आहेत, राहायला जागा आहे, शरीर शांत आहे, पण ब्रेन अंदर स्टिम्युलेटेड आहे. त्याला आपण काय असं, त्याला पाहिजे तसं आपण त्याला बदल देत नाही, ग्रोथ देत नाही, आपण काही चेंज करत नाही. त्याच्यामुळे ते ब्रेनला बोर वाटायला लागतं. आता फॉर एक्झाम्पल, जंगलामधला जो सिंह असतो तो खूप ॲक्टिव्ह असतो. म्हणजे तो प्रत्येक दिवशी त्याला चॅलेंज असतं आणि तो डेंजर झोनमध्ये असतो नेहमी. कधी काय होईल काही सांगता येत नाही. पण जर तुम्ही पिंजऱ्यातला जर सिंह बघितला तर तो थोडा बोर असतो. म्हणजे काय असतं, त्याच्या आयुष्यामध्ये सुरक्षितता असते आणि तेच त्याचं आयुष्य असतं. रिपिटेशन त्याच्या आयुष्यामध्ये होत राहतं, तेच. बघा, ह्या दोघांचा लाईफ सेम आहे, पण ह्या दोघांचे ब्रेन रिस्पॉन्सेस किती वेगळे आहेत. सेम ब्रेन बट डिफरंट ब्रेन रिस्पॉन्सेस, करेक्ट. आता थोडक्यात काय, आपण हे सगळं बघितलं. आता आपण वळूया इथे
आता आपला ब्रेन जो असतो तर तो अलर्ट मोडमध्ये जातो. कसं काय की सपोज आता तो आपल्याला असं विचारत असतो की कुठे धोका आहे का, की काय नवीन आपण शिकतोय का, पुढे जातोय का, आपण सेफ आहोत का, ह्या प्रश्नांची उत्तर तो सतत आपल्याला विचारत असतो. म्हणजे आणि जर त्याला उत्तर नाही मिळालं तर तो अलर्ट मोडमध्ये जातो. बरोबर. तर थोडक्यात काय असतं की आपल्याला ब्रेन सांगत असतो की तू मूव्ह हो, चेंज कर आणि ग्रोथ कर. मूव्ह, चेंज आणि ग्रोथ. काहीतरी चॅलेंज घे. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही अभ्यास करता, करेक्ट, आणि त्याच्यामध्ये तुम्ही मूव्ह करायचं. मूव्ह म्हणजे काय करायचं, थोडीशी बॉडी मुवमेंट करायची, पाणी प्यायचं, थोडंसं चालायचं, वॉक करायचा, 5 मिनटं वॉक करायचा आणि डीप ब्रेथिंग करायचं. त्याच्यामुळे काय होतं की ब्रेन अलर्ट होतो. जर चेंज, आता दुसरी गोष्ट आहे चेंज म्हणजे नक्की काय करायचं. तुम्ही तुमची स्टडी मेथड बदलू शकता. जसं की तुम्ही जर तुम्ही पुस्तक वाचत असाल तर ते तुम्ही लिहू शकता, ते तुम्ही डिस्कस करू शकता. बरोबर. त्याच्यामुळे ब्रेनला थोडंसं काहीतरी नवीन वाटतं, डोपामाइन मिळतं. किंवा तुम्ही थेअरी वाचत असाल तर त्याच्याऐवजी क्वेश्चन सॉल्व करायची, त्याच्यामुळे पण नॉवेल्टी मिळते ब्रेनला. आता ग्रोथ म्हणजे काय, तर ग्रोथ म्हणजे काय असतं की आपण पॉझिटिव्ह विचार करा. तर जसं की आज मी किती 5 क्वेश्चन्स केले, किंवा माझा एक पार्ट आज रिवाईज झाला, आज माझी ही कन्सेप्ट क्लिअर झाली. अशा पॉझिटिव्ह गोष्टी आपण आठवायच्या, जेणेकरून आपल्या ब्रेनला मोटिवेशन मिळतं आणि मग ग्रोथ मिळते. हेच तर आपल्या ब्रेनला हवं आहे. बरोबर. तर मित्रांनो, तुम्ही स्वतःला, थोडक्यात काय तर तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. आपल्याला ब्रेन सतत सांगत असतं की तू मूव्ह हो, चेंज कर आणि ग्रोथ कर, ज्याच्यामुळे तुमचा बोर्डम निघून जाईल. बरोबर. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. तर अजून काय, आणि सबस्क्राईबला तुम्ही क्लिक करा. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तर धन्यवाद.